आज मी मालवणी चिकन रस्सा बनवते। त्याच्यासाठी मी चिकन घेतलेलं आहे। त्याला मॅरिनेशनसाठी मी मीठ, हळद, लाल तिखट, मालवणी मसाला, लिंबाचा रस, आलं लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर टाकून 10 मिनिटासाठी मी मॅरिनेशन करत ठेवते आहे। हे जोपर्यंत मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत मी एका बाजूला वाटप करते आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ते वाटप करून घेते। फोडणीसाठी मी तेजपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, थोडीशी हळद, आपला मालवणी मसाला हे घालून मी त्याच्यामध्ये चिकन जे आपलं मॅरिनेशन केलेलं आहे ते घालते आहे आणि ते ढवळून घेते आहे। थोड्या वेळाने त्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ देते आहे। वाफ आली की आपलं थोडंसं चिकन शिजतं, त्याला पाणी सुटतं। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचाचं आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे ते घालते आहे आणि ते घालून पुन्हा एकदा मी त्याला ढवळून घेते आहे। चिकन शिजल्यावर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातल्यावर कोथिंबीर घातली की झाला आपला चिकनचा रस्सा तयार।